नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला दाखवणार की खुडूक जर कोंबडी बसली असेल आपल्या फार्मवर तर ती अंड्यांवर कशी बसवायची. त्यासाठी आपण एक सेपरेट अशी जागा सिलेक्ट केली. आपलं एक शेड आहे जुनं, जे की आपण कोंबड्या अंड्यांवर बसवून पिल्लं काढण्यासाठी करतो. मग आपण एक पत्र्याचा डबा घेतला आहे. आपल्याला यामध्ये चांगला रिझल्ट आहे. त्यामध्ये आपण 15 अंडी बसवणार आहोत. ही त्या 15 अंडी आणि आपल्याला कोंबडी बसवण्यासाठी एक चांगला असं नेस्टिंग मटेरियल द्यावं लागतं. त्यासाठी सगळ्यात बेस्ट असा एक उपाय आहे की आपण कडुलिंबाचा पाला जो आहे त्याचा वापर करू शकतो. आपल्याला साथ द्यायला ही दोन्ही आपली कुत्रे पण आलेत. विषय झाला बाजूला. आता आपण आपल्या कोंबडीला खुडूक बसवण्यासाठी जे नेस्टिंग मटेरियल देणार आहोत ते आहे कडुलिंबाचा पाला. कडुलिंबाचा पाल्याचे आपल्याला 2 फायदे होतात. एक तर ती जागा मऊ राहते, म्हणजे काय होतं उद्या समजा 4-5 दिवसानंतर हा पाला सुकला की एकदम असं सुकून नरम नरम असं कोंबडीला बसण्यासाठी जागा तयार होते. आणि एक फायदा असा की पिसू वगैरे असतात किंवा लिका वगैरे ते आपण कोंबड्यांना होत नाहीत, जेणेकरून कोंबडी एका ठिकाणी जास्त दिवस बसून चांगल्या प्रकारे पिल्ले उबवू शकते. आता त्यावर आपण आपली जी अंडी आहेत ते ठेवणार आहोत. आता ही अंडी आपण आपल्या नेस्टिंग मटेरियलमध्ये ठेवून देऊया आणि तुम्हाला दाखवतो की पुढचे प्रोसिजर काय आहे. आणि आज आपण 27 मे 2026ला बसवतो आहे. आता ही आपण 15चं बसवलो आहे, कारण काय आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळं अंडी खराब व्हायची शक्यता जरा जास्त असते. त्यामुळं आपण फक्त 15च बसवतो आहे. आणि इथं ही जी अंडी आहेत ते आता थोडी साईजनं बारकी आहेत. हे बघा, तर जेवढी लहान साईज असेल तेवढी पिल्ले बारकी जन्मतात आणि त्यांना वाढ व्हायला पण त्यांना जास्त टाईम लागतो. त्यामुळे काय करायचं, शक्यतो जेवढी जास्त मोठी मोठी अंडी आहेत जे बघा आता त्याची साईज बघा कशी आहे, त्याचं वजन पण चांगलं होणार आणि पिल्लं पण चांगले येणार. तर अशा चांगली मोठी मोठी अंडी जर घेतली तर ते आपल्याला जरा रिझल्ट चांगला मिळतो. त्यासाठी आपण शक्यतो काय करतो की मोठ्या साईजची अंडी घेतो आणि ती उबवायला बसवतो. जो काय रिझल्ट निघेल तो पुढे आपल्याला काही त्याचे आयडिया नसते, काय निघेल किती निघतील उन्हाळ्याची. पण काय होईल, असं एक महिन्याला जरी आपण बसवले तरी पण आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळं आता आपण कोंबडी आणूया आणि ती ह्याच्यावर बसवूया आणि तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो काय करायची आहे ते. आता ही एक आपण कोंबडी आणली, ही बरेच दिवस झाली खुडूक बसले. आता ही काय होतं की जरी जागा जरी चेंज झाली तरी पण कोंबडी त्या ठिकाणी ॲडजस्ट व्हायला टाईम घेते. आता या कोंबडीचं तसंच झालं आहे. ही कोंबडी आपल्या मोठ्या शेडमध्ये खुडूक बसलेली होती, पण आपण तिला सडनली असं दुसऱ्या शेडमध्ये आणले, त्यामुळे त्यात अनकम्फर्टेबल आहे. परंतु काही प्रॉब्लेम नाही, आपण थोडा वेळ वाट बघूया. जर नाही बसली तर तिला असं स्वतःहून आपल्याला त्या अंड्यांवर बसवावं लागणार आणि त्यावरती थोडंफार असं काहीतरी झाकण ठेवावं लागेल, जेणेकरून ती एका दिवसात कम्फर्टेबल होते आणि तशीच अंड्यांवर बसून राहते. जरी आपली कोंबडी जर अंड्यांवर बसत नसेल तर ही ट्रिक आपण वापरू शकतो आणि 100% युजफुल आहे. मी जरी बसली नाही थोड्या वेळात तर मी ते तसं करून दाखवेन तुम्हाला आणि याचा रिझल्ट पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहायला